हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये खूप भारी ट्विस्ट आला आहे. ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. ऊर्जाच्या घरी तर लग्न धूमधडाक्यात होतं आहे, हळद धूमधडाक्यात होतीये. संपूर्ण चाळ तिला मदत करण्यासाठी आली आहे. चाळीत खूप भारी वातावरण आहे, पण शौर्याच्या घरात मात्र डेंजरस वातावरण आहे. किंवा हर्षवर्धनने संपूर्ण घरच्यांना ठणकावून सांगितलंय, जो कोणी शौर्याच्या लग्नामध्ये सहभाग घेईल, शौर्याच्या लग्नाला जाईल, त्याला या घरात जागा नाही. त्याचा आणि माझा आणि या घराचा संबंध संपला. त्यामुळे घरचे सगळे घाबरलेले आहेत. पण आजी, तीर्था, सोनल, आदित्य या चौघांनी मिळून शौर्याची घरच्या घरेच हळद लावली आणि डॉक्टर भागवतांनी सुद्धा त्यांना मदत केली. पण त्याच वेळेस हर्षवर्धन तेथे पोहोचलाय. मग हर्षवर्धनला हे सगळं समजणार का? मग यांची हळद आणि लग्न कसं होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य खूप खुश असतो. ऊर्जाबरोबर रोमॅन्टिक होतो आणि विचारतो, काय मग ऊर्जा शिंदे, आपलं लग्न होतंय, कसं वाटतंय? आणि ऊर्जा म्हणते, एक खूप मोठं स्वप्न आहे असंच वाटतंय. शौर्य ऊर्जाला जोरात चिमटी काढतो आणि म्हणतो, आता कळलं ना, हे स्वप्न नाही आहे तर हे खरं आहे. आणि त्याच वेळेस तेथे चहावाला येतो, चायचुई खारीखुरी, आणि विचारतो, हा खूप खुश दिसताय, काहीतरी मोठी बातमी आहे वाटतं. आणि शौर्य सांगतो, हो, उद्या संध्याकाळी आमचं लग्न आहे. हे ऐकून या चहावाल्याला खूप आनंद होतो आणि चक्क त्याच्या डोळ्यात पाणीच येतं. शौर्याने ऊर्जा विचारतात, काय झालं? तर हा चहावाला सांगतो, साहेब तुम्ही खरं बोलताय ना? शौर्य म्हणतो, खोटं कशाला बोलेल? तर चहावाला म्हणतो, ऊर्जा ताईला नेहमी खुश ठेवाल ना, तिच्याशी भांडण नाही करणार ना? तर शौर्य म्हणतो, हो खुश तर ठेवेल, तसं वचन मी दिलंय, पण भांडण मी नाही करत, भांडण तीच करते. ऊर्जा विचारते, हो का? शौर्य म्हणतो, हो, माझ्याकडे संपूर्ण लिस्टच आहे. ऊर्जा हसू लागते आणि मग हा चहावाला देवी आईचे आभार मानतो की माझी प्रार्थना तू ऐकलीस, या दोघांचं लग्न लावून दिलंस. आणि म्हणतो, उद्या मी तुमच्या लग्नाला नक्की येणार आहे. ऊर्जा म्हणते, हो नक्की ये, उद्या संध्याकाळी लग्न आहे. हा चहावाला भलताच खुश असतो आणि मग ऊर्जा आणि शौर्याला चाय चुई खारीखुरी आणून देतो. हे दोघे चिअर्स करतात आणि लग्नाआधीची आपली शेवटची चहा आणि खारी खातात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि इकडे कुमुदिनी ही सगळ्यांना ठणकावून सांगते, मी ऊर्जा आणि शौर्याचं लग्न जमवलंय आणि उद्या त्यांचं लग्न आहे. विजया खूप चिडते आणि म्हणते, वा आई साहेब वा, म्हणजे तुम्ही आता माझ्या मुलाचं परस्पर लग्न लावून देताय. हर्षवर्धन ओढून म्हणतो, गप्प बस विजया, एक शब्दही बोलायचा नाही, गप्प बसायचं. विजया चिडून म्हणते, ठीक आहे, मी गप्प बसते, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि मग हर्षवर्धन हा कुमुदिनीवर चिडतो आणि म्हणतो, मी शौर्याला माझा निर्णय सांगितलाय, जर त्याने ऊर्जाशी लग्न केलं तर त्याचा आणि माझा संबंध संपला. कुमुदिनी म्हणते, तू त्याला ब्लॅकमेल करतोय आणि हे अतिशय चुकीचं आहे. तू त्याच्या भावनांचा विचारच करत नाहीये. ऊर्जा खूप चांगली मुलगी आहे आणि काही झालं तरी मी ऊर्जा आणि शौर्याचं लग्न लावूनच देणार. तुझा कितीही विरोध असला, तू शौर्याशी नातं तोडायला जरी निघालास तरी मला त्याचा फरक पडत नाही. शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणार. हे ऐकून विजया आणि हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. आणि इकडे ऊर्जाच्या घरी मात्र लग्नाची लगबग सुरू असते. सगळेजण लग्नाची तयारीच करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दळवी काकू. दळवी काकूने संपूर्ण लग्न स्वतःच्या हातात घेतलेलं असतं. पूर्वा तर टेन्शनमध्ये असते, कामांची लिस्ट बनवत असते. ही कामं बाकी आहे, ती कामं बाकी आहे, ही काम बाकी आहे, ते काम बाकी आहे, हे कसं होणार, ते कसं होणार. पण दळवी काकू एक एक करून सगळ्या बायकांना कामं सांगते, तू हे कर, तू ते कर, तू ते कर. आणि पूर्वाला समजावून सांगते, पूर्वा टेन्शन घेऊ नको, सगळं काही होऊन जाईल. तर पूर्वा म्हणते, अहो दळवी काकू, या सगळ्या वस्तू आणणं, लोकांना सांगणं हे तर होईल, पण लग्न कुठे करायचं? लग्नाचा हॉल कुठे आहे आपल्याकडं? दळवी काकू सांगते, अगं तू कशाला टेन्शन घेतेयस? मंदिरात तर आपलं कॅन्सल झालं, तेथे लग्न होऊ शकत नाही. मग आपल्या चाळीतील लोकांनी जो हॉल बांधला आहे, असा चाळीतील लोकांच्या कार्यक्रमासाठी तेथे लग्न होईल ना? पूर्वा म्हणते, पण तो हॉल छोटा आहे, तेथे कसं लग्न होईल? दळवी काकू तिला समजावून सांगते, नको टेन्शन घेऊ, सगळं ॲडजस्ट होईल. तू ना बाकीच्या गोष्टींची काळजी करू नको, तू फक्त ऊर्जाची काळजी कर. ऊर्जाची हळद करायची आपल्याला. तर पूर्वा म्हणते, उद्या संध्याकाळी लग्न आहे, हळद कशी होणार? तर दळवी काकू सांगते, अगं सकाळी होईल ना, सकाळी हळद होईल आणि संध्याकाळी लग्न होईल.
पूर्वाला हे पटतं. मग दळवी काकू विचारते, तू बाकीच्या गोष्टी सोड, तू ऊर्जाच्या अंगावर काय घालणार आहे ते मला सांग. सोन्याचा दागिना तर हवा. पूर्वाला टेन्शनच येतं. दळवी काकू म्हणते, तू या बाकीच्या गोष्टींचा विचार करू नको, बाकीची सगळी तयारी आम्ही करतो, तू फक्त तिच्या अंगावर सोन्याचा दागिना काय घालायचा आहे याचा विचार कर. असं म्हणून दळवी काकू निघून जाते. पूर्वाला टेन्शन येतं की आता काय करायचं. आणि इकडे हर्षवर्धन हा कुमुदीनला म्हणतो, तुम्ही मला म्हणताय की मी शौर्यला ब्लॅकमेल करतोय. तुम्ही काय केलं होतं? 2 दिवसांपूर्वी तुम्ही म्हणालात की जर माझा आणि शौर्याचा काही संबंध नसेल तर मी हे घर सोडून जाते. तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल केलं आणि परस्पर तुम्ही शौर्य आणि ऊर्जाचं लग्न लावून देताय. कुमुदिनी म्हणते, हो, कारण तू शौर्यबरोबर चुकीचा वागतोय, तू शौर्याच्या भावनांचा विचार करत नाहीये. हर्षवर्धन म्हणतो, मी चुकीचा वागतोय पण माझा संबंध तरी काय राहिला आहे? तुम्ही एक बाप म्हणून माझ्याकडे कोणते अधिकारच ठेवले नाहीये. तुम्ही परस्पर त्याचं लग्न जमवलं, परस्पर त्याचं लग्न लावून देणार आहात. आता एक बाप म्हणून माझा रोल तरी काय राहिला आहे? त्यामुळे तुम्हाला काय करायचं ते करा. पण कुमुदिनी ही काही त्याला घाबरत नाही आणि त्याला ठणकावून सांगते, हर्षवर्धन, मी परिणामांचा विचार करत नाही. तुला शौर्यशी संबंध तोडायचे असतील तोड, नो प्रॉब्लेम. तुला माझ्याशी नाही बोलायचं आहे, नको बोलू. तसंही तू माझ्याशी बोलतच नाही, नो प्रॉब्लेम. तुला माझं तोंडही पाहायचं नसेल तरी चालेल, पण ऊर्जा आणि शौर्याचं लग्न होणारच एवढं लक्षात ठेव. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्ही आता हे ठरवलंयच ना, तर माझा सुद्धा निर्णय ऐकून घ्या. मी तर ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाला येणारच नाहीये, पण घरातील सगळ्यांनी ऐकायचं. तीर्था, सोनल, आदित्य, त्या प्रभाकरला सुद्धा माझा निरोप द्यायचा. आपल्या घरातून कुणीच ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाला जाणार नाही आणि जर कुणी त्यांच्या लग्नाला गेलं तर त्याचा आणि माझा सुद्धा संबंध कायमचा संपला. त्या व्यक्तीने या घरात परत पाऊल ठेवायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आता मी सुद्धा पाहतो त्या दोघांचा संसार कसा होतोय तो. हर्षवर्धन रागारागाने निघून जातो. घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. आता काय होईल हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि मग पूर्वा तिच्या कपाटातून एक बॉक्स काढते आणि यशवंत म्हणजेच ऊर्जाच्या वडिलांच्या फोटोजवळ जाते आणि म्हणते, अहो, तुम्हाला हा बॉक्स आठवतोय का? हा आपल्या लग्नाचा नेकलेस आहे. तुम्ही माझ्यासाठी हा नेकलेस केला होता आणि त्याच वेळेस आपण ठरवलं होतं की जेव्हा आपल्या ऊर्जाचं लग्न होईल तेव्हा आपण तिला हा नेकलेस द्यायचा. आणि आज शेवटी तो क्षण आलाय. आपल्या ऊर्जाचं लग्न होतं आहे आणि मी तिला हा नेकलेस देणार आहे. तुम्ही गेल्यानंतर खूप अडचणी आल्या, पैशांची अडचण आली, संकटं आली, पण मी कधीच हा हार गहाण ठेवण्याचा किंवा विकण्याचा विचार केला नाही, कारण ही आपली शेवटची आठवण होती आणि मला तुमची ही शेवटची इच्छा पूर्ण करायची होती. ऊर्जाच्या लग्नात हा हार द्यायचा होता, म्हणून मी हार विकण्याचा कधीच विचार केला नाही. आणि शेवटी आता तो क्षण आलाय. तुम्हाला आठवतंय का, आपण या ऊर्जाच्या लग्नाबद्दल किती विचार करायचो, किती स्वप्न बघितली होती. आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात आणि मी सुद्धा कधी विचार केला नव्हता की मी ऊर्जाचं लग्न त्या हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाशी करून देईल. पण शेवटी प्रेम जिंकलं. ऊर्जाच्या प्रेमाने माझ्यातील अहंकार, माझ्यातील सुडाच्या भावनेला हरवलं. तुम्ही मला सांगाल का, मी जे करतीये ते योग्य करतीये ना? जर आज तुम्ही असते तर तुम्ही सुद्धा हेच केलं असतं ना? तुम्ही माझी साथ दिली असती का? तुम्ही खुश तर आहात ना? असं पूर्वा यशवंतच्या फोटोला विचारते आणि हे सगळं विचारत असताना ती खूप इमोशनल होते. शेवटी आज यशवंत या जगात नाही आहे आणि पूर्वा ऊर्जाचं लग्न करून देतीये त्याच व्यक्तीच्या मुलाशी ज्याच्यामुळे यशवंतचा मृत्यू झाला होता. आणि इकडे शैलजा घरी परत आलेली असते. ती प्रभाकरवर खूप चिडते आणि प्रभाकरला जाब विचारते, तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. तुम्ही मला हेही सांगितलं नाही की शौर्याला गोळी लागली आहे, तो कोमात गेला आहे आणि त्यानंतर आता शौर्य आणि ऊर्जाचं लग्न हे सुद्धा तुम्ही माझ्यापासून लपवलं. तर प्रभाकर म्हणतो, अगं शैलजा, तुला हे सांगून मी काय करणार होतो? आधीच घरात काय कमी तमाशे होत आहे का? आणि तू तरी येथे येऊन काय करणार होती? शैलजा म्हणते, मान्य मला, मी येथे येऊन काही केलं नसतं, पण वहिनींची अवस्था किती बिकट आहे, त्यांची मनस्थिती काय असेल, कमीत कमी मी त्यांना तरी सावरलं असतं. तुम्ही हे अतिशय चुकीचं केलंय. मला एक कळत नाहीये, आईसाहेब हे का करताय? त्या शौर्याचं लग्न त्या दिव्याच्या बहिणीशी लावून देताय. आधीच ती दिव्या कशी आहे आणि आता तिची बहीणसुद्धा तशीच असणार. तर प्रभाकर म्हणतो, अगं शैलजा, मी आणि दादा काय सारखा आहे का? आम्ही दोघे वेगवेगळे आहोत ना.
मग बहिणी बहिणी सारख्या असतील असं तू कसं म्हणू शकतेस? तुम्ही सगळ्यांचा विचार करताय, पण शौर्याचा मनाचा कुणीच विचार करत नाहीये. शैलजा म्हणते, तुमच्या मनात काय चाललंय? तुम्हाला भाऊजींची वॉर्निंग माहिती आहे ना, ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाला कुणीच जायचं नाहीये, नाहीतर या घराचा आणि त्याचा संबंध संपला. त्यामुळे तुम्ही सुद्धा काही करू नका, त्यांच्या लग्नाला जायचं नाहीये. प्रभाकरला काय बोलावं ते कळतच नाही. शौर्य त्याच्या रूममध्ये असतो आणि तेवढ्यात आदित्य, तीर्था, सोनल धावत पळत तेथे येतात. हे तिघे खूप एक्सायटेड असतात. एवढे दिवस आपलं असं वाटत होतं या तिघांना ऊर्जा काही आवडत नाही, शौर्य आणि ऊर्जाचं लग्न झालं त्यांना काही आवडणार नाहीये, पण हे तिघे खूप खुश असतात. त्यामुळे शौर्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. सगळेजण शौर्याचं अभिनंदन करतात की त्याचं आणि ऊर्जाचं लग्न ठरलंय. शौर्य विचारतो, तुम्हाला माझं लग्न होतंय हे आवडलंय का? तर आदित्य सांगतो, हो, का नाही आवडणार? अरे, मी ऊर्जाला काही ओळखत नाही, ती कशी आहे ते मला माहिती नाहीये आणि आत्ता जाणून सुद्धा घ्यायचं नाहीये, पण माझा आजीवर आणि तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू ऊर्जाची निवड केली आहे याचा अर्थ ऊर्जा चांगली मुलगी असेल हे मला पक्क माहिती आहे. सोनल आणि तीर्था म्हणतात, हो, आम्ही तर खूप खुश आहोत आणि बाबांसमोर आम्ही काही बोलू शकत नाही, पण आमचा फुल सपोर्ट तुलाच आहे. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. तीर्था म्हणते, हो, आता ऊर्जा वहिनी या घरात येईल ना तर आम्ही तिला सुद्धा पूर्ण सपोर्ट करू. सोनल म्हणते, पण आता आपल्याला तुझी हळद करायची. शौर्य विचारतो, हळद? तर सोनल सांगते, हो, हळद. लग्नाच्या आधी हळदच करतात ना. आता उद्या संध्याकाळी तुझं लग्न आहे, मग उद्या सकाळी आपण तुझी हळद करणार आहोत आणि आपण त्यासाठी एक ग्रुप सुद्धा बनवला आहे, शौर्जा. हे ऐकून शौर्याला मोठा धक्काच बसतो आणि मग तिघेही त्याला सांगतात, हो, आणि या ग्रुपमध्ये आपली टीम आहे आणि ऊर्जा वहिनीसुद्धा आहे आणि या ग्रुपवरच आपण ठरवायचं आहे की पुढचं प्लॅनिंग कसं करायचं. त्यानुसार उद्या सकाळी तुझी हळद होणार, मग तुझी उष्टी हळद आपण ऊर्जा वहिनीच्या घरी पाठवायची. त्यांच्या घरीसुद्धा हळदीची सगळी तयारी झाली आहे आणि मग संध्याकाळी तुमचं लग्न होईल. शौर्य चांगलाच एक्सायटेड होतो. हे तिघेसुद्धा खूप खुश असतात आणि तेवढ्यात कुमुदिनी आजी तेथे येते. कुमुदिनी आजी सांगते, हो शौर्य, सगळं प्लॅनिंग झालंय, सगळं शेड्यूलसुद्धा तयार आहे. उद्या सकाळी तुझी हळद होईल आणि मग संध्याकाळी आपण तुझं लग्न करायचं आहे. पण हर्षवर्धनला काही कळता कामा नये, नाहीतर हर्षवर्धन हे होऊ देणार नाही. त्यामुळे तुझ्या याच रूममध्ये आपण तुझी हळद करणार आणि एकदा का हळद झाली मग उष्टी हळद ऊर्जाच्या घरी पोहोचवायची. शौर्य हे सगळं ऐकून चांगलाच खुश असतो. घरातील सगळेजण एक्सायटेड असतात. चक्क हर्षवर्धनच्या नाकाखाली त्याला कळू न देता हर्षवर्धनच्याच घरामध्ये शौर्याच्या रूममध्ये त्याची हळद होणार असते. त्याचे सगळी भावंडं खूप खुश असतात आणि मग पाहता पाहता ऊर्जा आणि शौर्याच्या हळदीचा दिवस उजाडतो. ऊर्जाच्या घरी तर एकदम लख्ख प्रकाश असतो. सगळेजण हळदीसाठी तयार झालेले असतात. चायचोई, खारीखोरी, दळवी काकू, चाळीतल्या मुली, बायका सगळे आपापले कामं करत असतात. दळवी काकू पूर्वाला विचारते, अगं सगळं ते ठीक आहे, पण आपली ऊर्जा कुठे? ती तयार झाली की नाही? पूर्वा सांगते, हो, पद्मा तिला तयार करते. आणि त्याच वेळेस ऊर्जा हळदीच्या पिवळ्या साडीत सगळा साज शृंगार करून तयार होऊन येते आणि ती खरंच खूप सुंदर, खूप छान दिसत असते. चाळीतली सगळी माणसं तिचं कौतुक करतात की ऊर्जा किती छान दिसतीये, साडी किती छान आहे, दागिने किती छान आहेत. आणि पूर्वा ही ऊर्जाकडे एकटक पाहतच राहते. ऊर्जा ही खूप इमोशनल होते. पूर्वा पद्माचं कौतुक करते, वा पद्मा वा, खरंच तू किती छान तयार केलंय ऊर्जाला. मला तर वाटलं होतं मी हे सगळं कसं करणार. तर पद्मा म्हणते, काय काकू, माझ्याशिवाय ऊर्जाताईचं लग्न होणार आहे का? म्हणून मी आली आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, मी ऊर्जाताईकडून आहे की शौर्य दादाकडून आहे? तर ऊर्जा सांगते, तू माझ्याकडून आहे आणि माझ्याकडूनच राहणार आहे. पण तेवढ्यात दळवी काकू विचारतात, उष्ट्या हळदीचं काय? आपली सगळी तयारी तर झाली आहे, पण जोपर्यंत मुलाकडून उष्टी हळद येत नाही तोपर्यंत आपण ऊर्जाला हळद लावू शकत नाही. पूर्वा विचारते, काय ग ऊर्जा, शौर्याच्या घरून उष्टी हळद येणार आहे का? पण ऊर्जाला हे टेन्शन येतं, तिकडून उष्टी हळद येणार तरी कशी? उष्टी हळद कोण घेऊन येणार? आणि इकडे शौर्याच्या घरी सुद्धा, शौर्याच्या रूममध्ये सुद्धा हळदीची सगळी तयारी झालेली असते. शौर्य हळदीचा मस्त पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून तयार झालेला असतो. तेथे आदित्य असतो, तीर्था असते, सोनल असते, कुमुदिनी आजी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं सरप्राईज म्हणजे चक्क डॉक्टर भागवत सुद्धा असतात, ज्यांनी शौर्याची सगळी ट्रीटमेंट केलेली असते. आणि सगळेजण खूप एक्सायटेड असतात. तर डॉक्टर भागवत म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी मला येथे तर बोलवलंय, पण मला राऊंडला जायचं आहे, त्यामुळे लवकर हे सगळं उरका, मला येथून निघायचं आहे. आदित्य म्हणतो, हो डॉक्टर, थोडाच वेळ, आम्ही शौर्याला हळद लावतो आणि मग तुम्ही तुमचं जाऊ शकतात.
आदित्य म्हणतो, मला तर हे सगळं खूप एक्साइटिंग वाटतंय. आपण शौर्याच्या रूममध्ये कोणाला न कळू देता शौर्याची हळद करतोय. खरंच किती भारी वाटतंय. तर शौर्य म्हणतो, पण डॅडला हे समजलं तर? तीर्था सांगते, नाही समजणार ना, त्यासाठीच आम्ही डॉक्टर भागवतांना बोलून घेतलंय. डॉक्टर भागवत सांगतात, मला खूप भीती वाटतीये. तुम्ही जे करताय ना ते चुकीचं करताय. तर सोनल म्हणते, त्यात काय चुकीचं आहे? कोमातून बाहेर आल्यानंतर हळद लावत नाही का? तर सगळेजण म्हणतात, अरे देवा, डॉक्टर भागवत तसं नाही म्हणते. डॉक्टर भागवत सांगतात, हो, मी ना हर्षवर्धन सरांबद्दल विचारतोय. हर्षवर्धन सरांना जर कळलं तर काय होईल? आणि आजपर्यंत मी कधी त्यांच्याशी खोटं बोललेलं नाहीये. ते माझ्यावरच चिडतील की तुम्ही मला फसवलं. मग मी काय करायचं? घरातील सगळे म्हणतात, अरे देवा. आणि आदित्य म्हणतो, डॉक्टर भागवत तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही हळद लावतो आणि तोपर्यंत तुम्ही शौर्यकडून काहीतरी व्यायाम करून घ्या. म्हणजे तुम्हालाही गिल्टी वाटायचं नाही की तुम्ही डॅडशी खोटं बोलला आहात. ही आयडिया डॉक्टर भागवतांना सुद्धा आवडते. आणि मग कुमुदिनी आजी म्हणते, चला बस करा, आता गप्पा खूप झाल्यात. आता शौर्याला हळद लावायची. लवकरात लवकर शौर्याला हळद लावून घ्या, कारण तिकडे ऊर्जा खोळंबली असेल. आपण तिला उष्टी हळद पाठवल्याशिवाय त्यांची हळद काही सुरू होणार नाही. आणि मग शौर्याच्या हळदीला सुरुवात होते. फ्रेंड्स, ऊर्जा आणि शौर्याचं हे जे लग्न आहे ना, ते खरंच जगावेगळं आहे. शौर्याची हळद ही त्याच्या रूममध्ये होतीये, त्याचे आई वडील काका काकू कोणालाही न सांगता. आणि मग शौर्याच्या हळदीला सुरुवात होते. सर्वात आधी शौर्याची लाडकी बहीण तीर्था त्याला हळद लावते. शौर्य खूप खुश असतो, एक्सायटेड असतो. तेवढंच तीर्था, आदित्य, कुमुदिनी आजी, सोनल सगळेच खुश असतात आणि डॉक्टर भागवत त्यांची यामध्ये मदत करत असतात. तीर्था शौर्याला हळद लावते. तीर्थाने हळद लावल्यानंतर पुढचा नंबर सोनलचा लागतो. सोनलसुद्धा खुश असते, शौर्याला हळद लावते. आणि मग नंबर लागतो आदित्यचा. आदित्यसुद्धा आपल्या लाडक्या भावाला हळद लावतो. सगळेजण खूप एक्सायटेड असतात, खूप खुश असतात. पण त्यांना माहीत नसतं की एक मोठं संकट त्यांच्याकडे चालून येतं आहे. त्यांची हळद सुरू असते, शौर्याला हळद लावणं सुरू असतं. आणि त्याच वेळेस हर्षवर्धन शौर्याला भेटायला त्याच्या रूमजवळ येतो आणि रूमचा दरवाजा ठोठावतो आणि शौर्य शौर्य असा आवाज देतो. चक्क हर्षवर्धन आलाय हे पाहून रूममधील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. शौर्य, कुमुदिनी आजी खूप घाबरतात. आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि हर्षवर्धन मात्र, अरे शौर्य दार उघड, शौर्य दार उघड असंच म्हणत असतो. आता काय करावं हा प्रश्न सगळ्यांना पडतो. तेवढ्यात कुमुदिनी आजीला एक आयडिया सुचते आणि कुमुदिनी आजी डॉक्टर भागवतांना म्हणते, जा आणि त्याला सांगा की मी एक्सरसाइज करून घेतोय, थोडा वेळ थांब. डॉक्टर भागवत दरवाजा थोडासा उघडतात आणि म्हणतात, हर्षवर्धन सर, मी शौर्यकडून ना एक्सरसाइज करून घेतोय, ट्रीटमेंट सुरू आहे, फक्त 10 मिनटं. तर हर्षवर्धन म्हणतो, अरे डॉक्टर भागवत, तुम्ही आहात का आतमध्ये? नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमचा वेळ घ्या. असं म्हणून हर्षवर्धन तेथून निघून जातो. डॉक्टर भागवत दरवाजा बंद करून घेतात. सगळ्यांना खूप कौतुक वाटतं आजीचं की आजीने काय भारी आयडिया केली आहे आणि हर्षवर्धनला तेथून पळवून लावलंय. हळद झालेली असते आणि आता ऊर्जापर्यंत उष्टी हळद कशी पोहोचवायची हाच प्रश्न सगळ्यांसमोर असतो. तर कुमुदिनी आजी म्हणते, आदित्य तू उष्टी हळद घेऊन जाशील ना? तर आदित्य म्हणतो, मी कशी घेऊन जाणार? बाबा तेथे खाली बसलेले असतील आणि मला पाहिल्यावर त्यांना लगेच संशय येईल. मी नाही घेऊन जाऊ शकत. सगळ्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं? उष्टी हळद कोण घेऊन जाणार? आणि तेवढ्यात शौर्याला एक कल्पना सुचते. शौर्य म्हणतो, हे काम माझा एकच मित्र करू शकतो आणि तो म्हणजे जीवा देशमुख. सगळे खूप खुश होतात आणि शौर्य हा लगेच जीवाला कॉल लावतो आणि जीवा हे आपलं काम करणार अशी त्याला पूर्ण गॅरंटी असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा शौर्याच्या घरी पोहोचणार, शौर्याला हळद लावेल आणि शौर्याची उष्टी हळद घेऊन तो ऊर्जाच्या घरी जात असणार. पण त्याच वेळेस हर्षवर्धन त्याला पकडेल. जीवा खोटं सांगणार की माझ्या आईने शौर्यासाठी लाडू दिले आहेत ना, तेच घेऊन चाललोय. हर्षवर्धन विचारणार, तुमच्या इथे काय लाडू हळद घालून करतात का? कारण या डब्यालावरती हळद लागलेली असेल. शौर्य हे पाहणार आणि हर्षवर्धन आता या जीवाला पकडतो की काय आणि आपला प्लॅन फेल होतो की काय अशी भीती त्याला वाटणार. आणि इकडे ऊर्जाची हळद खोळंबलेली असेल. अजून शौर्याची उष्टी हळद का आली नाही हाच प्रश्न सगळ्यांना पडणार. सगळे खूप टेन्शनमध्ये असतील. मग आता शौर्य
आणि ऊर्जा या दोघांच्या हळदीमध्येच एवढे प्रॉब्लेम येत आहे. जीवा हा काही ना काहीतरी आयडिया करणार, कारण जीवा हा एक नंबरचा आयडिया खोर आहे. काही ना काहीतरी नक्कीच लॉजिक लावेल आणि तेथून पळ काढेल यात शंका नाही. म्हणजे हळद तर होऊन जाईल, पण हळद करण्यात एवढे प्रॉब्लेम येत आहे, मग लग्न करण्यात किती प्रॉब्लेम येतील हा तर विचार केलेलाच बरा. कारण हर्षवर्धनने आधीच सांगितलं आहे की शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाला या घरातून कुणीच जायचं नाही आहे. पण शेवटी शौर्याचं लग्न आहे, प्रत्येकजण तर एक्सायटेड असणारच ना की शौर्याच्या लग्नाला जायचं आहे. आणि कदाचित असं होऊ शकतं की प्रत्येकजण हा वेगवेगळा बहाणा करणार. तीर्था आणि सोनल सांगतील की आम्ही मैत्रिणीकडे जातोय, आदित्य सांगेल मी एखाद्या केससाठी जातोय, विजयाला सुद्धा इच्छा असेल की माझ्या मुलाचं लग्न होतंय, एका मुलाचं लग्न तर पाहता आलं नाही, दुसऱ्या मुलाचं लग्न तरी पाहावं, ती सुद्धा मैत्रिणीचा बहाणा करून जाऊ शकते. शैलजा आणि प्रभाकर सुद्धा असं करतील आणि हर्षवर्धन सोडून सगळेच जण शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाला हजेरी लावतील असंच वाटतंय. म्हणजे हळद जेवढी एक्साइटिंग आहे तेवढं ही लग्नच भारी असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला या मालिकेतील हा नवीन ट्विस्ट आवडतोय ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.